तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊया की आपला सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला जो की बँक निफ्टीमध्ये होता. तर बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅपअप होती. हा जो क्लोजिंग लेवल होता आणि ही जी रेंज होती ह्याच्यामध्ये आणि ओपनिंग दिली होती. फर्स्ट कॅन्डलने इंडिकेशन क्रिएट केली कारण की दोन्ही साईडने याला वीक होते आणि ऑलरेडी हा जो पीडेल आहे याच्यावर हा रिॲक्ट करत होता. एक्झॅक्टली पीडेलवर यांनी एक रिॲक्शन घेतलं आणि बुलिश साईड सेंटिमेंट दाखवलेला आहे. बाहेर हेवीली ॲक्टिवेट झाले आणि जी क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट ब्रेकआउटचं इथे दाखवत होती. इथे आपण रेडी झालेलो होतो की इथे जर एक रेंज क्रिएट झाला, इथे ब्रेकआउट देईल तर आपण डायरेक्टली या लेवलसाठी आणि या लेवलसाठी एक प्ले करू शकतो. बट इथे आणि रिजेक्शन घेतलं, डाऊन साईडला आला, एक स्विंग क्रिएट केला, इथे इंगल्फिंग करून आणि ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला. हा जो लेवल आहे हा इथे क्लिअर झालेला नव्हता. जी क्लोजिंग होती ती खाली होती आणि ही जी कॅन्डल होती ऑलमोस्ट 200-250 पॉईंटची कॅन्डल होती. तर एसएल जो आहे तो प्रॉपर फेवरेबल नव्हता. स्पेस जी आहे ते डायरेक्टली दिसत नव्हती आणि ज्या अकॉर्डिंग आपण कॅल्क्युलेट करतो त्या अकॉर्डिंग पण ते मॅच होत नव्हतं. त्यामुळे आपण याला थोडंसं इग्नोर केलं. मला वाटलं की ही जी रेंज आहे ही यांनी क्रॉस केलेली नाही आहे, तर हा इथे थोड्या वेळ थांबू शकतो, वर एक स्पाइक लावू शकतो, पुन्हा खाली येऊन क्लोजिंग जर देईल तर इथे एक रेंज क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर ब्रेकआउट देईल तर मग इथे स्मॉल एस एल अकॉर्डिंग आपण 1:1 साठी प्ले करू शकतो आणि हे टार्गेट अचीव्ह करू शकतो. बट डायरेक्टली आणि अपसाईडला मुवमेंटन दाखवलं. हा जो ब्रेकआउट आहे ऑलमोस्ट इथे फेल करताना इथे दाखवण्यात आलं आणि त्यानंतर जी मुवमेंट आहे हे पुन्हा डाऊन साईडला आणली. ऑलमोस्ट हे जे बाहेर होते यांना इथे थोडंसं घाबरवलेलं पण आहे. इथे पुन्हा ब्रेकआउट दाखवलं, बट ज्या प्रकारे मी सांगितलं लेवल जे आहे ते डायरेक्टली ब्रेकआउट होत होते इथे पण आणि इथे पण. तर कॉन्फिडन्स येत नव्हता की एक्झॅक्टली आपण बाईंग साईडला ट्रेड घ्यायचं की नाही ते, कारण की व्होलॅटिलिटी जी होती ती खूप मोठी होती. जेवढे स्विंग अपसाईडला होते तेवढे स्विंग यांनी डाऊन साईडला रिट्रेसमेंट दाखवून पण केलेले आहे. इथे पण तुम्ही बघाल तर सेम होतं. इथे यांनी ब्रेकआउट दाखवलं, बट ऑलरेडी जे टार्गेट आहे ते इथे डन झालेलं होतं. इथे 1:1 पण नव्हता, त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. इथे रेंज क्रिएट झाली. रेंज क्रिएट झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की राऊंड नंबर आहे जो की 45,500चा होता. तर इथे यांनी एक रिजेक्शन घेतलं, इथे पण घेतलं, इथे पण घेतलं. तर 3 टचेस इथे झालेले होते. मी एक्सपेक्ट केलेलं होतं वरच्या साईडने पण जर गेला तर आपण वरच्या साईडने एक ट्रेड घेऊ शकतो आणि डायरेक्टली 200 पॉईंटचं टार्गेट ठेवून एक प्ले करू शकतो. बट यांनी 3 टचेस झालेले होते. डाऊन साईडला पण 3 टचेस होते, 1, 2, 3 आणि हा 4 पण होता. त्यानंतर इथनं वर गेला, रिजेक्शन दाखवलं, इथे इंगल्फिंग आलेली आहे. तर जी ही इंगल्फिंग होती हे प्रॉपरली लोअर हायचं अकाउंटिंग होतं. डाऊन साईडला स्ट्रक्चर बेंड होत होतं. तर मी सांगितलेलं होतं की याच्या खाली जर एक क्लोजिंग देईल तर आपण एक ट्रेड एक्झिक्यूट करू. तर आपला इथे रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट झालेला आहे या कॅन्डलमध्ये. जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि मी जे टार्गेट ठेवलं होतं सरळ मी हे लेवल ठेवलेलं होतं. मी एक्सपेक्ट केलेलं होतं की इथे ऑलमोस्ट 1:2 तरी मिळून जाईल, कारण की हा जो रेंज आहे हा तरी टेस्ट यांनी केला असता. बट इथनं रिव्हर्स झालेला आहे आणि डायरेक्ट पुन्हा अपसाईडला मुवमेंटन दाखवलं, पुन्हा डे हाय लावलेला आहे. तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसेल की मी जे सेंटिमेंट ठेवलेले होते ते रिव्हर्सलसाठी ठेवलेले होते. इथे यांनी ब्रेकडाऊन दिलं, क्लोजिंग जी होती ती खालच्या साईडनी होती. इथे जेव्हा क्लोजिंग दिली मी ज्या प्रकारे सांगितलं की एंट्री एक्झिक्यूट झाली, सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला. इथे दिसत होतं की हा पुन्हा ट्रॅप करू शकतो. जे पण सेलर होते त्यांना हा इन्व्हाइट करून अपसाईडला मोमेंटम दाखवू शकतो. तर इथे आपल्याला एंट्री घेतल्यानंतर थोडासा बफर मिळाला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत मला 50 पॉईंटचं गेन होत होता. बट हा जर डायरेक्टली खाली आला असता या लेवलपर्यंत तर ऑलमोस्ट 150 पॉईंटचा आपण गेन बुक केला असता. बट तो ट्रेलिंग बुक झाल्यामुळे आपल्याला इथे थोडंसं कमी बुक करावं लागलेलं आहे. मला वाटतं 4-5 पॉईंट इथे बुक झालेले आहे. इथे जेव्हा एक हॅमर बनवल्यानंतर इथे थोडंसं कन्फ्यूज झालेलं होतं की हा डायरेक्टली येऊन डायरेक्ट हिट करू शकतो. बट जेव्हा इथे एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झाली आणि स्विंग टाईप झालेलं होतं तर पोझिशन आपल्याला सिक्युअर प्लेसवर आणायची होती. 4-5 पॉईंटचा आपल्याजवळ बफर पण होता. तर मी लगेचच ह्या कॅन्डल क्लोजिंग नंतर जो एसएल इथे लावला होता तो ट्रेल करून मी ह्याच्यावर लावला आणि त्यानंतर जेव्हा 2 कॅन्डल वर निघाल्या इथे कॅन्डल होल्ड केली, स्पाइक लावला, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर पुन्हा यांनी अपोजिट साईडला डायरेक्शन दाखवलेलं आहे, पुन्हा डे हाय लावला, जी क्लोजिंग दिली आहे आता डे हायवरच दिली आहे. तर ज्या प्रकारे आज आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे होतं त्या प्रकारे नव्हतं. मोमेंटम पण जी होती ती व्होलेटाईल होती, मोठ्या स्विंग अकॉर्डिंग आज ट्रेड करत होता. इथे तुम्हाला क्लिअरली दिसेल हा ब्रेकआउट पण फेवरेबल नव्हता, हा पण ब्रेकआउट फेवरेबल नव्हता. त्यानंतर रिव्हर्ससाठी आपण ट्राय केलं, बट ज्या प्रकारे सांगितलं की इथे आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे आणि इथे तर डायरेक्ट होतं, त्यामुळे आपण टोटली याला इग्नोर केलं. तर आज फ्रायडे होता, त्या अकॉर्डिंग मला वाटतं अशा प्रकारची मुवमेंट झालेली असेल. तर हे होतं बँक निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. निफ्टीची ओपनिंग पण स्लाइटली गॅप होती. हा जो रेंज आहे याच्या खाली आणि ओपनिंग दिली होती. फर्स्ट कॅन्डल निफ्टीने पण इंडिकेशन क्रिएट केली, दोन्ही साईडने याला वीक होते. हा पण पीडीएल लेवलवर सुरू होता. इथे यांनी पण ब्रेकआउट दाखवला, बट याचे जे हर्डल होते ते खूप जवळजवळ होते आणि एक्झॅक्टली रेजिस्टन्स लेवलवर रेजिस्टन्स घेतला, इंगल्फिंग दाखवलं आणि डाऊन साईडला आलेला आहे. बट ज्या प्रकारे मी सांगितलं व्होलेटिलिटी होती, डायरेक्टली अपसाईडला गेला, डायरेक्टली डाऊन साईडला आला, पुन्हा रिकव्हरी दाखवली, ऑलमोस्ट 80% इथे रिकव्हरी होती. हा पुन्हा डाऊन साईडला आला, डे लो क्रिएट केला, त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न क्रिएट करून यांनी ब्रेकआउट दाखवला आणि मोमेंटम केलेली आहे. बट तुम्ही बघाल तर लेवल ज्या प्रकारे रिस्पेक्ट व्हायला पाहिजे त्या प्रकारे लेवल रिस्पेक्ट होत नव्हते.
डायरेक्टली इथनं अपसाईडला निघाला. रेजिस्टन्स इथे घेतलेला आहे. इथे पण डाऊनसाईडचा टार्गेट आला असता. मी बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये कन्फर्म झालेलो होतो की हा डाऊनसाईडला येऊ शकते, कारण की ही जी रेंज आहे ही रेंज क्लिअरली इथे ब्रेक होताना दिसत होती. बट क्लोजिंग जी दिलेली आहे लास्टच्या 30-40 सेकंड्समध्ये यांनी वर क्लोजिंग दिली, त्यामुळे हा रिजेक्ट झाला आणि त्यानंतर यांनी कंटिन्यू अपसाईडला मोमेंटम दाखवलेला आहे. यांनी पण ऑलमोस्ट डे हाय जवळच क्लोजिंग दिलेली आहे. तर ज्या प्रकारे आपण सेटअप अकॉर्डिंग ट्रेड करतो त्याची कोणती इंडिकेशन आज आपल्याला दोन्ही इंडायसेसमध्ये मिळाले नाही. एकच होता जो की आपण बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केला, त्यामध्ये पण आपला कमी ट्रेलिंग बुक झालेला आहे. यामध्ये तर तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की व्हॉलेटिलिटी होती, डायरेक्टली मोमेंटम होतं, हे पण डायरेक्ट होतं. स्विंग ज्या प्रकारे होते ते पण खूप मोठे होते, त्यामुळे टोटली आज आपण निफ्टीला इग्नोर केलेला आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील. तर याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर आपण जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 1:35 बँक निफ्टीमध्ये. तिथे मी बँक निफ्टीचा 45,100चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 5:38 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 2:05 45,100चा सी तो झालेला आहे 5:34 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग आज एकच ट्रेड होता. यामध्ये पण प्रोबॅबिलिटी मला ज्या अकॉर्डिंग पाहिजे होती त्या प्रकारे नव्हती, तरी आपण रिव्हर्सलसाठी एक ऍक्टिव्हेट केला, कारण की आज मार्केटने भरपूर पेशन्स टेस्ट केले. अपसाईडला वोल्टेज दाखवलं, डाऊनसाईडला पण दाखवलं. थोडा वेळ हा थांबलेला होता रेजिस्टन्स लेवलवर, तर मला वाटलं की जो 500चा रेजिस्टन्स आहे तो रिॲक्ट करून हा डाऊनसाईडला येऊ शकतो. कन्फर्मेशन अकॉर्डिंग होतं, त्यामुळे इथे ट्रेड घेतला. अदरवाईज आपण आज टोटली सिक्युअर केलं असतं आणि कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नसता. बट रिव्हर्सल सेटअपमध्ये तो दिसत होता, त्यामुळे मी तो एक्झिक्यूट केला आणि जेवढं मिळालं तेवढं मी त्यामध्ये बुक केलेलं आहे. होप करतो तुम्ही पण आज तुमचा दिवस सिक्युअर केलेला असेल आणि जर ट्रेड घेतला पण असेल तर प्रॉपर्ली त्याला मॅनेज केलं असेल. जेवढं काय होतं मॉर्निंग सेशनमध्ये आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये बघितलेलं आहे. आणि जे कोणी पण अजूनपर्यंत लाईव्हमध्ये जॉईन नसतील आणि ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमची लर्निंग आमच्यासोबत लाईव्हमध्ये वाढवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे हे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.